माझं नाव अशोक नारायण राजे. वय किती आपलं? साधारण आता मला 48 वर्ष. कुठला आजार झाला होता तुम्हाला? मला 93 पासून माझे सांधे दुखायला लागले. हां. सांधे दुखायला आले म्हणून औषधं गावाला मी भरपूर खाल्ले. खाल्ल्यानंतर एका ठिकाणी मला औषध असे मिळालं की त्याच्यामुळे माझे किडनीवर फेल झाले. हां. ते सांध्याचा कुठला आजार झालेला म्हणून सांगितलं तुम्हाला? सांधे गाऊट हा निर्माण केला डॉक्टर. गाऊट झालेला. आणि ते सांध्याला गुडघ्याला सूज यायची. सूज यायला लागली. कुठल्याही स्पार्ट कुठल्याही सांध्यामध्ये दुखायला लागले. सगळे सांधे दुखत होते, सूज येत होता. चालता येत होता त्यावेळेला? चालायला कमीच यायचं मला. हां. लगडत चालायला लागायचं. एकदम थकवा आल्या जागेवर बसायची. हां. मग त्या औषधामुळे काय झालं? किडन्या फेल झाल्या. किडन्या फेल झाल्या. मग पुन्हा मी ऍडमिट झालो प्रतिभाला. हां. प्रतिभाला तिथं डायलेट चालू मला 2 महिने केले. त्याच्यानंतर प्रतिभा हॉस्पिटल सातारामध्ये. कधी कुठल्या महिन्यात ऍडमिट झाला तिथं? फेब्रुवारी एंडला. फेब्रुवारी 2009 मध्ये. हां. मग तिथं डायलिस किती महिने केले? 2 महिने ऍडमिट केलं मला. 1 दिवस आड करून डायलिस करत होते. हां. मग 1 दिवस आड करून डायलिस केल्यानंतर पुन्हा त्यांनी डायलिस 3 दिवसांनी एकदा करायला लागले. हां. त्याच्यानंतर मला इथला एक मानेंचा ॲड्रेस मिळाला. किडनी आणि कॅन्सर क्युअर क्लिनिकचा ॲड्रेस मिळाल्यानंतर मी आलो पुण्याला. हां. तिथून मग त्यांचं औषध चालू केल्यानंतर मी 2दा डायलिस केलं फक्त. डॉक्टरनी सांगितलं डायलिस कमी कर द्या. मी पूर्ण डायलिस बंद केलं. मे 2009 पासून आपलं पूर्ण डायलिस बंद झालं. मे 2009 पासून ना? आता माझं नॉर्मल आलेलं आहे संपूर्ण. हां. आता युरिया क्रिएटिनिन पण नॉर्मल आहे. युरियाचा रिपोर्ट 47 आहे, क्रिएटिनिन 1.4 आहे, हिमोग्लोबिन 11 आहे. आणि जे मला चालता येत नव्हतं आता भरपूर चालाय. आता भरपूर चालतंय, व्यवस्थित चालतंय. आता लग्नाला वगैरे काही लागत नाही. म्हणजे तुमचा गाऊट पण बरा झालाय पूर्णपणानं आणि आजार पण बरा झाला. पूर्णच आता बरा झालेला आहे. कारण का त्यावेळेस मी ऍडमिट झालो त्यावेळेस माझं रक्त होतं 3 पॉईंट. आता माझं मार्च मध्ये आहे 10 पॉईंट. बरोबर. म्हणजे 11च्या दरम्यान काय आहे? 10.80. 10.8. बरोबर आहे. 10.8 रक्त आहे आणि युरिया क्रिएटिनिन पण नॉर्मल आहे तुमचं. आणि डायलिस पण पूर्णपणे त्यावेळेपासून बंदच केलंय. मग इतर पेशंट इकडे बघा. इतर पेशंटना काय सांगू शकता तुम्ही? इतर पेशंटना मी सांगू शकतोय मानेंच्याकडे जा म्हणून. किडनी आणि कॅन्सर क्युअर क्लिनिककडे जाऊन डायलिस बंद होऊ शकते. बंद होते आणि आपल्याला फायदा पण होतोय. आणि डायलिसला आपण आठवड्यातनं 2 वेळा डायलिस म्हणलं तरी आपले साधारण 6,000 रुपये जाते. बरोबर. इकडे बघा. हे महिन्यातनं 6-7 हजार रुपये घालवले हे चांगलं आहे. आणि डायलिस बंद होते पूर्ण. त्याच्यासोबत जो आजार आहे तो पण बरा होतो. गाऊट पण तुमचा बरा झाला पूर्ण बरा झालेला वाटतं. आणि डायलिसनं काय होते माझ्या हाताला त्याला जे ऑपरेशन केलंय तसं त्याच्यामुळे माझं एक बोट वाकतच नाही पूर्ण असं सांध्यामध्ये. बरोबर. आणि हातामध्ये जास्त वजन उचलता येईना मला. येत होतं. बरोबर. असं डायलिसिस तर काय आता नाहीच आहे. मे महिन्यात बंद आहे. मे 2009 पासून आता हा मार्च महिना आहे. तर आपण डायलिस पूर्ण बंद 100%. आणि आता तब्येतीची काय तक्रार आहे? आता माझी व्यवस्थित तब्येत वाटते. काही तक्रार नाही. ओके. धन्यवाद.